नमस्कार. मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काका पुतण्यामधील संघर्ष हा पेशवे काळापासून आपण पाहत आलेलो आहोत. राजकारण म्हणलं की आपला मुलगा, आपली मुलगी, आपली पत्नी याच्या पलीकडं पुढाऱ्यांना पुतण्यासुद्धा खपत नाही, हे महाराष्ट्रानं अनेकदा अनुभवलं आहे. अगदी धनंजय मुंडे असतील, राज ठाकरे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, अशी अनेक उदाहरणं आहेत की राजकीय मंडळींनी आपल्या पुतण्याला वेळ येताच कात्रजचा घाट दाखवलेला आहे. अगदी अजित पवार यांचं जरी उदाहरण घेतलं तरी देखील सगळे पुतणे हे काकापासून पोळालेले आहेत, काकापासून धोका मिळालेले आहेत. ही यादी खूप मोठी होईल आणि आता या यादीत आणखी एका पुतण्याची भर पडली आणि त्या पुतण्याचं नाव आहे जयसिंह सोळंके. जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके, माजलगावचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, यांचे सख्खे पुतणे. धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, अशी त्यांची गेल्या 10 वर्षाची राजकीय कारकीर्द आहे. गेल्या 10 वर्षापासून माजलगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून एकदा तरी आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा ठेवून जयसिंह सोळंके हे राजकारणात आले. त्यांचे वडील धैर्यशील सोळंके हे शेतीनिष्ठ शेतकरी तर आहेतच, पण सहकारामध्ये देखील त्यांचं एक वेगळं नाव आहे. राजकारणामध्ये जयसिंह सोळंके यांच्या अगोदर धैर्यशील सोळंके यांचं नाव आदरानं घेतलं जातं. जयसिंह सोळंके यांच्या पाठीशी मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे काका प्रकाश सोळंके हे 3 ते 4 वेळा या भागाचे आमदार राहिलेले आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. आजोबा सुंदरराव सोळंके हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री. त्यामुळं मोठा राजकीय वारसा असल्याने या पुतण्याने देखील आमदारकीची स्वप्न पाहिली. पण काकांचा आडसर होता. पण मोठ्या मनानं 2 महिन्यापूर्वी काकांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली. वयोमानानुसार आणि शरीर साथ देत नसल्यामुळं त्यांनी आपले राजकीय वारसदार म्हणून जयसिंह सोळंके यांचं नाव पुढं केलं. त्यांच्या या निर्णयाचं कौतुक देखील झालं. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी यादी प्रकाशित झाली त्यानंतर मात्र या पुतण्याला मोठा धक्का बसलेला आहे. ज्या काकाने निवृत्ती जाहीर केली आणि आपल्याला वारस म्हणून जाहीर केलं, त्याच काकाने आपल्याला कात्रजचा घाट दाखवला, आपला गेम केला, हे आता या पुतण्याला लक्षात आलं असावं. या सगळ्या काका पुतण्याच्या संघर्षाची इनसाइड स्टोरी जी आहे ती देखील तेवढीच रंजक आहे. जयसिंह सोळंके हे 2019लाच विधानसभेला उभा राहणार होते. पण त्यावेळी माजी आमदार म्हणून आपण राजकीय निवृत्ती घ्यावी किंवा संन्यास घ्यावा हे योग्य राहणार नाही असं म्हणत प्रकाश सोळंके यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगत मतदारांना आवाहन केलं आणि मतदारांनी देखील त्यांना पुन्हा एकदा आमदारकीचं त्यांचं स्वप्न सत्यात आणायला मदत केली. त्यावेळी पुतण्यानं आपल्या आशा अपेक्षांना किंवा आपल्या स्वप्नांना मुरड घातली. पुतण्यानं काकासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं. पण 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आता आपल्याला संधी मिळणार ही पुतण्याची अपेक्षा होती. काकांनी देखील अगदी डाव तसाच मांडला होता. पण अचानकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा माजलगावच्या राजकारणात पुन्हा एकदा एक धक्कातंत्र वापरलं गेलं आणि जेव्हा उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तेव्हा अचानक प्रकाश सोळंके यांचंच नाव फायनल झालं. आता असं सांगितलं जातं की समोरून रमेश आडसकर हे तुतारीकडून उमेदवार म्हणून येणार आहेत आणि रमेश आडसकर यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवाराला फाईट द्यायची असेल तर प्रकाश दादाच त्या ठिकाणी मैदानात लागतील. जयसिंग जर का असेल तर रमेश आडसकर हे कच्चं खातील आणि त्याच्यामुळं प्रकाश सोळंके यांनीच उभं राहावं असं अजित पवारांनी आदेश दिले आणि त्यामुळं प्रकाशदादांची उमेदवारी फायनल झाली असं म्हटलं जात आहे. पण या पाठीमागं एक मोठा गेम प्लॅन आहे. हा गेम प्लॅन कदाचित
ना जयसिंग सोळंके मान्य करतील, ना धैर्यशील सोळंके मान्य करतील, ना प्रकाश सोळंके मान्य करतील. पण सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हापासूनच जयसिंग सोळंके हे आपले काका आपल्याला बऱ्या बोलानं किंवा सरळ मार्गानं पुढं आणणार नाहीत आणि उमेदवारीसाठी प्रयत्न करणार नाहीत हे जाणून होते आणि त्यामुळं ते पवारांच्या संपर्कात होते. त्यांच्या आणि जयंत पाटलांच्या 1-2 वेळा भेटीगाठी देखील झाल्या. पवारांनी थेटपणे असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पाहुण्याकडंच राहा, तिथंच तुम्ही आनंदी आहात, माझ्याकडं तुमच्यासाठी जागा नाही. पण जयंत पाटलांनी जयसिंग सोळंके यांच्यापुढे एक मार्ग ठेवला होता की तुम्ही जर का प्रवेश करणार असाल तर उमेदवारीसाठी तुमचा विचार केला जाईल. आता प्रकाश सोळंके यांना जर का सोडायचं आणि तुतारी हातात घ्यायची तर तुतारीकडून जर का शाश्वती मिळणार असेल तिकिटाची तर आपण तिकडे गेलेलं बरं, हा विचार जयसिंग सोळंके यांनी केला. तो योग्य देखील होता. पण इथंच खरी मेख होती. जेव्हा प्रकाश सोळंके यांच्या लक्षात आलं की आपला पुतण्या आपल्यावर भारी पडू शकतो आणि तो शरद पवारांकडे जाऊ शकतो, तेव्हा त्यांनी अचानकपणे पत्रकार परिषद घेत आपल्या पुतण्याला राजकीय वारस म्हणून घोषित केलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. त्यानंतर गेले 1.5-2 महिने हा पुतण्या आपल्या काकांसोबत पूर्ण मतदारसंघात फिरला. तसा त्यांचा मतदारसंघाचा गेल्या 5 वर्षापासून कनेक्ट असल्यामुळे फार काही वेगळं करायची गरज नव्हती. पण जर का पुतण्याला पवारांनी गळाला लावलं आणि आपल्या विरोधात उभा केलं तर संपूर्ण सोळंके कुटुंबाच्या इब्रतीचे वाभाडे हे जगजाहीर होतील आणि इतर काका पुतण्याप्रमाणे आपल्या घरात देखील महाभारत होईल हे लक्षात घेऊन सोळंके यांनी 2 महिने जयसिंग सोळंके यांना त्यांच्या मनाप्रमाणे फिरू दिलं. आमदार म्हणून लोकांमध्ये आमदारकीचे उमेदवार म्हणून किंवा विधानसभेचे भावी उमेदवार म्हणून त्यांना मिरवू दिलं आणि ऐन वेळी अजित पवारांकडून आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेतली. आता त्याच्यामुळं झालं काय की अजित पवार हे धैर्यशील सोळंके यांचे पाहुणे आहेत आणि त्याच्यामुळं पाहुण्यांनी जर का सांगितलं तर धैर्यशील सोळंके आणि त्यांचे पुत्र जयसिंग सोळंके हे निश्चितपणे ऐकतील हे प्रकाश सोळंकेंना देखील माहीत होतं आणि त्याच्यामुळंच या काकानं आपल्या पुतण्याचा एकदम व्यवस्थित सेफ गेम केलेला आहे. हा गेम कुणाच्याच लक्षात आला नाही असं नाही. एकीकडं रमेश आडसकर उभा राहूत किंवा मोहन जगताप उभा राहूत किंवा अशोक ढग उभा राहूत, कुणी जरी आलं तरी देखील फाईट ही तगडीच होणार आहे. आणि समोरून प्रकाश सोळंके असले काय आणि जयसिंग सोळंके असले काय, पक्षाची ताकद, पक्षाचा वोटर, केडर बेस वोटर, कारखान्याची ताकद, कारखान्याचे सभासद, संस्थांची ताकद, यामुळं सोळंके घराण्याला जेवढं मतदान मिळायचंय तेवढं मतदान निश्चितपणे मिळणार. मग जयसिंग सोळंके यांची नेमकी अडचण काय होती काकाला हे न उलगडणारं कोडं आहे. तर या कोड्याचं उत्तर इथंच आहे की काकाच्या मनात आमदारकी सोडायची इच्छाच नाहीये आणि त्याच्यामुळंच या काकानं पुतण्याचा गेम केलाय. नेहमीप्रमाणे म्हणजे राजकारणात सगळेच काका ज्या पद्धतीनं आपल्या पोराच्या आणि पोरीच्या पलीकडं फार काही कुणी राजकारणात पुढं सेटल व्हावं असा विचार करत नाहीत, त्याच पद्धतीनं सोळंके घराण्यात देखील हाच विचार झाला आणि काकानं या पुतण्याचा अलगद राजकीय काटा काढला असं म्हणायला हरकत नाही. आता जयसिंग सोळंके हे 5 वर्षानंतर जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा मैदानात उतरण्याची त्यांची मानसिक तयारी असेल का, तेव्हाची आव्हानं काय असणार हे येणारा काळ ठरवेल. पण ज्या पद्धतीनं प्रकाश सोळंके यांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं की माझा पुढचा राजकीय वारसदार हा जयसिंग असेल, तेव्हाच त्यांच्या पक्षातील त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि त्यांच्या राजकीय विरोधकांनी असं भाकीत वर्तवलं होतं की प्रकाश सोळंके यांचा हा गेम आहे. प्रकाश सोळंके हेच शेवटी विधानसभा लढवणार, कारण प्रकाश सोळंके यांना आमदारकी सहजासहजी सोडायची नाहीये. जर का ते यावेळी आमदार झाले तर ते मंत्रिपदासाठी दावा करू शकतात आणि त्यांच्या मनात ही इच्छा कायम आहे की आपण आमदार म्हणूनच रिटायर झालं पाहिजे, आपल्यानंतर आपला पुतण्या हा सक्षमपणे आपला राजकीय वारसा चालवू शकेल की नाही अशी देखील शंका त्यांच्या मनात असल्यामुळं त्यांनी हा सगळा प्लॅन ठरवून केला. पुतण्या शरद पवारांच्या गळाला लागू नये, तसेच पुतण्याने बंडखोरीही करू नये
इतर काका पुतण्यांमध्ये ज्या पद्धतीनं महाभारत घडलं, जी घरं फुटली, त्या पद्धतीनं आपलं घर फुटू नये. ऐनवेळी पुतण्या हा 2-4 दिवसावर जेव्हा निवडणुका येतील किंवा अर्ज भरायची वेळ येईल तेव्हा पुतण्या फार काही हालचाल करू शकणार नाही हे काका ओळखून होते आणि त्यामुळं आपल्या पुतण्याला इमोशनल करत त्यांनी आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेतली. या काका पुतण्यांमधला हा राजकीय बेबनाव किंवा हे राजकीय महाभारत कुठल्या वळणावर जाणार, ज्याप्रमाणे ठाकरे घराण्यात, मुंडे घराण्यात, पवार घराण्यात, क्षीरसागर घराण्यात काका पुतण्यांचं युद्ध महाराष्ट्राला पाहायला मिळालं, तशाच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या हा काकासमोर आव्हान उभं करणार का, की काकाच्या खांद्याला खांदा लावून काकाला यावेळी पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मदत करणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. पण एक मात्र निश्चित आहे की इतिहास काळापासून सुरू असलेला काका आणि पुतण्यामधील संघर्ष आजच्या काळात देखील सुरूच आहे आणि त्याचा एक नवा अध्याय सोळंके यांच्या वतीनं स्वतः प्रकाश सोळंके यांनी लिहिला आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.